गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निवडणूक आयोगाच्या बाबतीतला जो लोकांमध्ये आज संभ्रम आहे का काय नेमकं घडलं आहे हा तर निश्चितपणे आहे. आणि माननीय राहुलजींनी जी मांडणी केलेली आहे ती मांडणीचा विचार करता अत्यंत गांभीर्याने सर्वांनी घेणं गरजेचं आहे. जो लोकशाहीवादी असेल त्या प्रत्येक नागरिकांना घेणं आवश्यक आहे. आज मोर्चा आहे तो निवडणूक आयोगावर मोर्चा आहे. मला असं वाटतं की हा काय एका पक्षाचा विषय नाही तर हा लोकशाहीचा विषय आहे, आपल्या राज्यघटनेचा हा विषय आहे. जर मतदान ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपली आहे. नागरिक म्हणून आपलं देशाकरताचं सगळ्यात महत्त्वाचा हक्क काय बजावत असेल आपण तर तुम्ही मतदान करता. ॲफिडेव्हिटवर तुम्ही तुमच्या पण माझं मत या बाबतीतलं असं आहे की मोर्चा होईल हा तर झालाच पाहिजे. परंतु हा विषय जो राहुलजींनी मांडलेला आहे जे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नाला उत्तर देणं निवडणूक आयोगानं गरजेचं आहे. ते देत नसतील तर जनतेनं हा विषय हाती घेतला पाहिजे. हा विषय केवळ राहुलजींचा नाही काँग्रेसचा नाही तर देशातल्या लोकशाहीचा विषय आहे. त्यामुळे हा विषय जनतेने जर हातात घेतला नाही जनता उदासीन राहणार असेल या सगळ्या विषयामध्ये तर पुढं मात्र कठीण काळ देशाकरता या मताचा. उद्यापासून 2 दिवस बाळासाहेब आंबेडकरांनी ट्विटद्वारे म्हणजे अर्थात त्यांनी बाईट सुद्धा दिलेलं आहे. राहुल गांधीनं हे उशिरा आलेलं शहाणपणे तेव्हापासून मी त्यांना पत्र लिहितोय या संदर्भात. त्यांनी याचिका कोर्टात केलेली होती सुप्रीम कोर्टात. त्यांची याचिका फेटाळली. मात्र विरोधकांनी एकत्र येत ही याचिका केली असती तर आज कुठेतरी हा केस काहीतरी निकाल लागला. हा विषय आता कुठेतरी जागा झाले त्यांनी याचा काहीच फायदा होणार नाही असं त्याचं स्पष्ट म्हणणं. बाळासाहेब आंबेडकर काय म्हटले यापेक्षा बाळासाहेब आंबेडकरांनी हे काही गोष्टी लक्षात सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे जे लोकशाहीवादी आहे त्यांनी की तुम्हाला निवडणुकीच्या मतदार याद्या किंवा कागदपत्र जे मागितले जातात तुम्हाला एक 1 क्लिकनं देशाची सगळ्या मतदार याद्या देता येतील अशी अवस्था आहे. एका बटन दाबलं तर देता येतं. असं असताना एका मतदारसंघांचे ढिगभर कागद तुम्ही पाठवता याचाच अर्थ असा की तुम्ही काहीतरी लपवायला निघाले. ही वस्तुस्थिती आहे. का नाही डिजिटल स्वरूपामध्ये माहिती देत? का नाही CCTV कॅमेऱ्यांमधलं जे काही रेकॉर्डिंग येते देत? का 45 दिवसामध्ये ते सगळं तुम्ही नष्ट करायला निघालेले आहेत? का तुम्ही आता कोणतंही डॉक्युमेंट देऊ नये म्हणजे सुप्रीम कोर्टनं निर्णय घेतला होता की ज्याला जे पाहिजे ते डॉक्युमेंट द्या पारदर्शक राहा. असं असताना सुद्धा कोणतंही डॉक्युमेंट द्यायचा नाही हा निर्णय घेतला आणि तो राबवला गेला या निवडणुकीमध्ये विधानसभेचा सुद्धा. आता वर्ष झाले वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे. मग राहुल गांधीनं हे उशिरा आलेलं जेव्हा केलं पाहिजे. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या पत्रकार आहात तुम्हाला जर ट्रकभर कागद पाठवले आणि तुम्हाला सांगितलं याच्यावरचा एक लेख लिहा प्रकाश आंबेडकर असं आहे तेव्हाच मी सांगत नाही कोर्टात जरी शंका तुमच्या होत्या परंतु त्याला जो पुरावा पाहिजे तो पुरावा निर्माण करणं गरजेचं. डिजिटल दिला असतं तर एका दिवसामध्ये आम्ही दिला असतं ना. ते तुम्ही जर एका मतदारसंघाचे 7 फूट उंचीच्या तीन हे त्या थप्प्या एवढं तुम्ही पाठवत असाल मग त्याचा अभ्यास करायला काही वेळ लागेल का नाही? तरी केला अभ्यास जिद्दीनं. अभिनंदन केलं पाहिजे नागरिकांनी सगळ्या भारतातल्या. काँग्रेस ॲफिडेव्हिट करणार आहे का या गोष्टी? माझं मत असं आहे की हा विषय ॲफिडेव्हिट हा नाहीये. या प्रश्नाचं उत्तर काय करते त्यांच्याच कागद आहेत त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले त्याचा ॲफिडेव्हिट करायचा अर्थ फक्त काढून न्यायचा आहे. वेळ मारायचा कार्यक्रम हा चाललेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. हा प्रश्न आता जे प्रश्न राहुलजींनी विचारलेले आहेत ते जनतेनं विचारले पाहिजे आणि जनतेला विचारण्याकरता मदत तुम्ही मीडियानं केली पाहिजे. जनतेची लढाई तुम्ही जसं म्हणताय जनतेची लढाई आहे ही पण जनतेच्या लढाईसोबतच कोर्टाचा सपोर्ट तुम्हाला घ्यावा लागणार का नाही लागणार? आता कोर्ट आणि त्याच्यामध्ये आम्ही अनुभव आम्हाला महाराष्ट्राचा आहे. तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तुम्ही तिथले सगळे याच्या साक्षीदार आहात. अरे ती एखाद्या याच्या पक्षामध्ये ज्यावेळेस विभाजन होतं तुम्ही 3 वर्ष निर्णय देत नाही. 3 वर्ष निर्णय देत जर होत नसतील तर काय न्याय मिळणार आहे? जो निर्णय 8 दिवसात मिळायला पाहिजे होता तो 3 वर्ष नाही मिळाला. त्यामुळे ते विभाजन ते राजकारण ते कुठं गेले आपल्या सगळ्यांना माहिती. कोर्ट ठीक आहे कोर्टाचा आदर आहे आम्हाला त्यावरती शंका नाही. परंतु हा विषय आता त्या पलीकडे गेलाय जनतेच्या कोर्टात गेलेला आहे. जनतेने या बाबतीतला निर्णय घेतला पाहिजे. देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की केंद्रीय निवडणूक आयोगाने जवळपास 4 वेळा चॅलेंज दिलं की EVM हॅक करून दाखवा. ते शक्य झालं नाही. मध्यंतरी तुम्ही जो आक्षेप घेतलेला होता की जो डिजिटल डेटा आहे तो इलेक्शन कमिशनकडून इरेज केला जातोय. इलेक्शन कमिशनकडून नक्की केला जातोय काय म्हणजे मतांची एक लक्षात त्यांनी काय नवा निर्णय एक तर पहिला निर्णय असा घेतला की कोणती आता मी समजा माझ्या 14 बुथवरचं माझ्या स्वतःच्या मी मागितली मला रिकाउंटिंग पाहिजे
पहिला निर्णय असा आला का तुम्हाला बिलकुल रिकाउंटिंग अशी मिळणार नाही की व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजल्या जाणार नाही. दुसरं आम्हाला सांगण्यात आलं की 2 मशीन तुमच्या पुढे ठेवू, एकानं तुम्ही मतदान करा आणि दुसऱ्यानं ते आकडे बरोबर येतात का नाही पहा, संपला विषय. आम्ही पैसे मागे घेतले, परत करता काय त्याचा उपयोग काय त्याचा, असं आहे की या सगळ्याच गोष्टी संशयास्पद आहेत. सर, शरद पवारांनी ज्या 2 माणसांचा उल्लेख केलाय, आम्हाला त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये तथ्य वाटतंय का तुम्हाला की शरद पवार म्हटलं की 2 जण आले आणि सांगितलं की 160 जागा आम्ही तुम्हाला निवडून आणून देऊ शकतो. पवार साहेबांनी सांगितलं, एव्हा कधी कधी म्हणतो पवार साहेबांनी का बाबा असं उशिरा का सांगितलं, असा प्रश्न कदाचित काहींच्या मनात असं आहे की ज्यावेळेस राहुलजींनी हे गोष्टी प्रत्यक्ष आणून दाखवल्या पुराव्यासह, त्यानंतर अनेकांना अनेक गोष्टी आठवल्या का अरे हे काही फंडे करतात. भारतीय जनता पक्षाचा हे सत्तेवर जाण्याकरता काहीही फंडे करण्याची पद्धत आहे. आपण चंदीगडच्या याच्यामध्ये पाहिलं ना, CCTV कॅमेरा पुढे तुम्ही ते मतदान हे करताय, तुम्ही काही करू शकता. आणि त्यामुळं कदाचित पवार साहेबांना हे आठवलं असेल, अरे ही तर अशी परिस्थिती मला कोणतरी भेटलं होतं असं आठवणं साहजिकपणे आहे. तेव्हा ज्यावेळेस लोकशाही बुडत त्यावेळेस वाचवणाऱ्यामध्ये आम्ही राहू, एवढं तर खरं आहे का नाही. तुम्ही राहायचं का नाही तुम्ही ठरवा, तुम्ही राहायचं का नाही. एक दिवस असा येईल तुमचा या पत्तीनं चालत, हा तुमचा सुद्धा काही एकच चॅनल राहील आणि एकच वृत्तपत्र राहील, त्याला राष्ट्रीय चॅनल म्हणलं जाईल, बाकी काही राहणार नाही. सर, उद्यापासून 2 दिवसाचं शिबिर होते, मंथन शिबिर पुण्यात ते शिबिर आहे. सगळे तुमचे प्रादेशिक नेते असणार आहेत, दिल्लीतनं नेते येत आहेत, खरगे साहेब उद्या ऑनलाईन येणार आहेत. काय मंथन होणार आहे, कशी गळती रोखणार आहे काँग्रेस, कारण महापालिका निवडणूक आहेत आता. नाही ठीक आहे, आता नवीन कार्यकारिणी आलेली आहे, या कार्यकारिणीबरोबर बसलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, पुढचा रूपरेखा ठरवली पाहिजे, निवडणुकीच्या दृष्टीनं चर्चा झाली पाहिजे, वैचारिक चर्चा झाली पाहिजे, सध्या राज्याचं चाललेलं राजकारण, देशाचं राजकारण याच्यावर चर्चा केली पाहिजे. याकरता ते शिबिर आहे. शरद पवारांनी मंडल यात्रा जी आहे ती सुरू केलेली आहे, त्यामध्ये राहुल गांधींनी ओबीसीचा मेळावा जो आहे तो घेतला. तुमच्यावरती टीका केली जाते की महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या निकालानंतर कळालं की ओबीसी किती महत्त्वाचं आहे, त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवार ओबीसीचं राजकारण करतायत, त्यांना कळवळा नाही ओबीसी. हे राजकीय तक्रार पुरी काहीही करू शकतं, टीका करू शकतं. काँग्रेसनं आम्ही कायम गरिबाचा विचार केलेला आहे, उपेक्षितचा विचार केलेला आहे. काँग्रेस पक्षच उपेक्षित जे आहे त्यांचा आहे, खरं म्हणजे पक्षच त्यांचा आहे. त्यामुळं हे अशी कोणी टीका करत असेल तर ते चुकीचं आहे. राज्यात 2 ठाकरे एकत्र येतात, त्यामुळे मराठी आणि परप्रांतीय असा वाद पेटवला जातोय सत्ताधारींकडून, असं बाळा नांदुरांचं म्हणणं आहे. नाही ठीक आहे, आता त्या पक्ष आहे त्यांचे स्वतःचे, दोघांचे पक्ष आहेत, त्यांनी आता ते ठरवत आहेत का कशा पद्धतीनं पुढं जायचं आहे. चर्चा तर होणार आहे, काही का होईना. काँग्रेस पद्धतीत चालणार आहे. निवडणुकीला कसं सामोरं जायचं त्या वेळेला आम्ही योग्य निर्णय होतील आमचे. संजय राऊत असं म्हणाले की महाविकास आघाडी विधानसभेसाठी होती, इंडिया आघाडी लोकसभेसाठी होती. स्थानिक स्वराज्य संस्थाचा निर्णय जो आहे तर ते नेते घेतील. आम्ही मुंबईत दोन्ही ठाकरे एकत्र लढण्याची शक्यता आहे म्हटले. आता ठीक आहे, अनेक शक्यता आता आहेत, कारण अजून निवडणुका येत आहेत. या बाबतीत चर्चा सुरू झाल्यावर शेवटी प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवण्याची, त्यांची संख्याबळ वाढवण्याची ही अधिकार सगळ्यांना आहे. त्या पद्धतीनं एकत्रित बसणार आहात का? एकत्रित बसून महाविकास आघाडी म्हणून एकत्रित बसून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, चर्चा करण्यात तर काहीच अडचण नसते. चर्चा एकत्र बसणं, चर्चा करणं यात काय अडचण आहे. ठीक आहे.